हे आहे प्रयागराजच्या संगमाचा नक्षा। आता इकडे लक्ष द्या थोडंसं। मेन संगम हे मारुती मंदिर, हे जी खुली जागा आहे ती मारुती मंदिर आहे, बरोबर। महाराष्ट्रातून येणारी माणसं नवा पूल आहे की नाही, हे नवा पूल, ह्या नवा पूलच्या या चौकामध्ये येतात आणि नव्या पुलापासून हे 4 व्हीलर जाण्यासाठी, माणसाला जाण्यासाठी नव्या पुलावरून आपण इथं उतरलो की उजव्या साईडला जावं लागतं आपल्याला। ब्रिज संपल्या उजव्या साईडला वळलो की आपण हे मारुती म्हणजे लेटाव्हा मारुती ज्याला म्हणते तिथं, त्या लेटाव्हा मारुती। तर आता तुम्ही आलात समजा चिवकी रेल्वे स्टेशन आणि नैनी रेल्वे स्टेशन या दिशेकडून, तर तुम्ही आलात आता हे इथून, आता तुम्ही आत्ता ज्या ठिकाणी आपण बसलोय ती ही जागा दक्षिण दिशेला इथं, तर हे नैनी स्टेशन चिवकी स्टेशन हे इकडून आलो। तर तुम्ही इथून आलात मध्ये आलात की पहिले तुम्हाला लागते आरेल घाट, जे मी दाखवतो, बरोबर। आरेल घाटापासून आता तुम्हाला जायचंय, आता संगम इथं तर झालं। ही जी यमुना जी आली इकडून दिल्लीकडून आलेली यमुना जी, आणि ही जी आली केदारनाथून जी गंगामैया, ही दोन्ही। तर ही चिवकी साईड जे ब्रिज आहेत हे मोठे मोठे, हे जे लाईन आहे ते चिवकी ब्रिजची मोठ्या रेल्वे लाईन आणि हायवे जे गेलेलं आहे ते, म्हणजे असाच हायवे उत्तर दिशेकडून इथं हे आपल्या ह्याला मिळालेलं आहे नव्या ब्रिजला। इथे एक सर्कल आहे, आता ते नकाशा कमी पडते मला सांगायला, तर परेशान व्हायची गरज नाही। आता समजा आपण आता आरेल घाटला जायचं आपल्याला, आरेल घाटला आलो आपण, आरेल घाटपासून हे जे संगम एरिया आहे वायदा झालेला, हे इकडून आलेलं केदारनाथून आलेली गंगा आणि ही दिल्लीहून आलेली यमुना, तर इथं सरस्वती माता इथं लुप्त आहे। तर इथून हे खाली संगमाचं पाणी आहे। जर तुम्हाला संगमावर जायची इच्छा नसेल मारुतीपाशी, तर तुम्ही काय करू शकता माहिती आहे का, हे इथंच दोन्हीचं संगम इथं झालेलं वाय, म्हणजे आरेल घाट म्हणजेच संगमाचं पाणी आलेलं घाट आहे। तर ह्या घाटापासून जर तुमची इच्छाच असेल तर इथं स्नान करून तुम्हाला मिनिमम 8 किलोमीटर चालायचं आहे, कमीत कमी सांगतो। जर हे प्रशासनाच्या मनात आलं तर तुम्हाला 10 किलोमीटर किंवा 12 किलोमीटर करू शकते। ते कसा राऊंड आहे तुम्हाला सांगतो। आता आरेल घाटापासून जाण्यासाठी आपल्याला प्रशासनाचा पूल आहे, जे पिपा पूल म्हणून जे आहेत ते आहेत 26 नंबर, 27 नंबर, 28 नंबर, 29 नंबर, 30 नंबरपर्यंत। आणि हे मेन रोड आहे, जे बाहेरचं दाखवलं मी ते हे मेन रोड आहे 4 व्हीलरसाठी, 2 व्हीलर 4 व्हीलर तरी। आता मध्ये बी छोटे छोटे रस्ते आहेत तुम्हाला जाण्यासाठी, काय अडचण नाही। तर तुम्ही इकडून असं राऊंड मारून जाण्यासाठी 26 नंबर प्रशासनाचा पूल आहे, 27ला इनकमिंग चालू आहे, म्हणजे जे संगमावरून स्नान करून ह्या दोन्ही 3 स्टेशनला येणार आहेत त्यासाठी आहे। तर तुम्ही ह्या पुलाने येऊ शकता इकडं 27 नंबरने। तर जाण्यासाठी 28, 29, 30 आणि चौथा मार्ग म्हणलं तर 4 लाईन। तर तुम्हाला इथून असं राऊंड मारून आरेल घाटावरून जाण्यासाठी तुम्हाला मिनिमम 8 किलोमीटर चालत जावं लागतंय। आणि इथं जाताना कालपासून प्रशासनाने 6 नंबर गेटहून पलीकडे टाकले जाण्यासाठी संगमावर, आणि येण्यासाठी 4 पूल वापरलेत, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर। ह्याच्यातले 1, 2, 3 जनरल आहेत किंवा 1, 2 हे प्रशासनानं वापरलेत। नंतर तुम्हाला 3, 4, 5नी तिकडे बाहेर जायला केले, कुणीकडे चिवकी साईडला। ज्याला महाराष्ट्रात यायची त्यांनी चिवकी साईड जायचं नाही, संगमावरून रिटर्न घ्यायचं आणि नवा पूल जे आहे सिमेंटचा बनवलेला झुला पूल, आपण जसं काय तारावरचा ते लोमत आहे की नाही त्या साईडला, महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, गुजरात या लोकांसाठी रिटर्न यायचं नव्या पुलाने। आणि ज्यांना कोणाला चिवकी साईड जायचं पलीकडं म्हणजे बिहार साईडला वगैरे, तर त्यांनी तिकडून जाऊ शकतात। आणि जबलपूर हेला ज्याला सगळ्याला जायचं त्यांनी परत आपल्या ह्याच पुराण्या पुलावरून, म्हणजे नवीन पूल झालेला आहे त्या पुलावरून वापस यायचं, किंवा आरेल घाटामार्गे तुम्ही जाऊ शकता। तर हे पूर्ण राऊंड मारायला मिनिमम 16 किलोमीटर, म्हणजे 8 इकडून आणि 8 इकडून म्हणलं तर 8 दोन्ही 16 किलोमीटर। 16 किलोमीटर पैदल चालल्यानंतर तुम्ही कुणीकडून जा, म्हणजे आरेल घाटापासून सांगालो सेक्टर 22, सेक्टर 23 आणि जे 1 ते सेक्टर 27 पर्यंतचे कार्यक्रम केलेला आहे ह्यांनी, ते हे सगळं पूर्ण जी झुकी साईडला आहे, झुकी हवे आहे ना तिकडल्या साईडला जे म्हणजे सेक्टर जे नागा साधू, पंच आखाडे, किन्नर साधू ह्यांचे जे आखाडे होते ते सगळे साधू संत आता गेलेले आहेत। आता फक्त आता येऊन आपल्याला इथं स्नान करायचं आहे, तर आपण या मार्गाने येऊ शकता। आरेल घाटावर बी स्नान केलं तरी चालतंय। आरेल घाटाच्या अगोदर जर स्नान केलं तुम्ही, म्हणजे नवीन पूल झालेला आहे तिथं स्नान केलं, तर तुम्हाला ते फक्त यमुनेचं स्नान होतंय। आणि आरेल घाटापासून पुढं कुठेही जरी केलं, म्हणजे कुठल्या साईडला, हायवे साईडला, म्हणजे पूल नंबर प्रशासनाचा 26, 27, 28, 29 हे संगमाचं पाणी आहे। आणि जर तुम्ही झुकी साईडकडून आलात, त्यांनी जरी म्हणले गंगेचं स्नान आहे म्हणून, तरी ते गंगेचं नाही, फक्त आणि फक्त केदारनाथून आलेली जी गंगा मैया आहे तिचं स्नान आहे।
तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की जरूर शेअर करा. महाराष्ट्रातील गुजरातमधील पूर्ण म्हणजे रिवा साईडकडून येणाऱ्या सर्व लोकांनी या माहितीचा उपयोग करावा.